रुद्रा कुलकर्णी महिला संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा। रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मनसे पूर्व विभाग अध्यक्ष सौ कविता हर्षल कुलकर्णी आयोजित महिला दिनानिमित्त परिसरातील तळागाळातील महिलांपासून तर डॉक्टर असे विविध क्षेत्रातील महिलांना सुपर पुरस्कार प्रभाग क्रमांक 4 मधील स्वकर्तृत्वावर कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात आलाय। 101 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय। त्या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे, कल्याणी सेवाभावी संस्थापिका डॉक्टर सुनीताताई मोडक, नलिनीताई कडव व ग्रामीण पोलीस छाया चव्हाणके व योगिता काकड, मिसेस मलेशिया स्नेहल जामखेडकर व कर्तव्यदक्ष पोलीस धनश्री गायधनी, ॲडव्होकेट ऋतुजा काशी यांनी आणि साई धनवर्षा फाउंडेशनचे संचालक श्री संजय सर देशमुख प्रमुख उपस्थिती लाभली व कार्यक्रमाला संयोजक रुपालीताई वालझडे, वैशालीताई भिसे, वैशाली भिसे, पूनम बर्वे, सुधा ठाकरे, सविता चव्हाण, पूनम सरोदे, सविता भदाळे व रेखाताई तडाके यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच संस्थेचे सभासद मनसे विभाग अध्यक्ष योगेश भाऊ दाभाडे, रमेश मोरे, हर्षल कुलकर्णी, चेतन पगारे, विजय सूर्यवंशी असे सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खानवे व प्रतिभाताई रोटे यांनी केले। नमस्कार, मी सौ कविता हर्षल कुलकर्णी, अध्यक्ष रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक पंचवटी विभाग। रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तर आम्ही घेतच असतो। विविध सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही अग्रेसर आहे। यावेळेस रुद्रा कुलकर्णी संस्थेमार्फत जागतिक महिला दिन निमित्ताने आम्ही महिलांसाठी 101 पुरस्कार महिलांचा सन्मान सोहळा ठेवलेला आहे। तारावाला नगरच्या महिला खूप खुश आहे, हे पाहून मला फार आनंद होत आहे। महिलांची साथ मला कायम लागते। रुद्रा संस्थेचे पूर्ण टीमचे व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानते। जागतिक महिला दिनाच्या पर्वावरती सर्व कार्यक्रम संपले आहेत, पण जागतिक महिला दिनानिमित्त रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्या वतीने आज मेरी येथे तारावाला नगरमध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात 101 पुरस्कारांचं वितरण झालं, ते पण विनामूल्य। खऱ्या अर्थाने सगळे हिरे निवडून काढले आणि त्याचं सगळं श्रेय जातं संस्थापक अध्यक्षा कविताताई कुलकर्णी यांना। कारण आपण म्हणतो की पुरस्कार कोणाला दिला गेला पाहिजे, खऱ्या अर्थाने जो काम करतो त्याला। आणि स्टेजवर तर दिग्गज सगळे प्रमुख अतिथी कविताताईंच्या संस्थेला लाभले। मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते। संस्था अशीच पुढे जाऊ देत, कारण संस्थेचे उद्दिष्टच ते आहेत आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक, रोजगार निर्मिती आणि रोजगार। त्याचबरोबर कविताताईंचं पुढचं धाडसी पाऊल होतं की महिला उद्योजकता विकास भारत सरकार उपक्रम हा त्यांनी घेतला आणि प्रत्येक महिलेच्या घरात शासकीय स्कीम जावी आणि त्यातून सगळ्या घरांमध्ये शासकीय स्कीमचा लाभ मिळावा, यासाठी संस्थापक अध्यक्ष कविताताई कुलकर्णी यांनी खूप मोठं धाडसाचं पाऊल उचललंय। तर ताईंना मी शुभेच्छा देते आणि कविता अशीच प्रगती करत राहा आणि उंच उंच भरारी घेत राहा, या शुभेच्छा कल्याणी संस्थेतर्फे आणि माझ्यातर्फे। नमस्कार, मी धनश्री राजेंद्र गायधनी। मी पहिल्यांदा कविताताईंबद्दल एकच वाक्य सांगू इच्छिते, जरी मूर्ती लहान आहे पण त्यांची कीर्ती खूप महान आहे। आणि अशा प्रकारे त्यांनी एवढा मोठा महिलांचा सुंदर पुरस्कार केला आणि मला पण त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मला पण बोलवलं, त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि एवढ्या महिला सुंदर दिसत होत्या, पेटे वगैरे त्यांनी आणि खूप सुंदर सोय केली। एकदा परत त्यांना तेच सांगते की रुद्रा फाउंडेशनला माझ्या खूप खूप शुभेच्छा। मूर्ती लहान पण कीर्तिमान। थँक्यू। मी शीतल साजन सोनवणे, मी लिटिल किंडरबर्ड्स प्री स्कूलचे फाउंडर आणि एक्सपर्ट मॉन्टेसरी टीचर्सचे फाउंडर आहे। आज कविताताईंनी जो महिलांसाठी खास सत्कार केला तो अतिशय खूप सुंदर होता आणि प्रत्येक महिलांसाठी त्यांनी काही ना काही म्हणजे पुरस्कार ठेवलेला आहे। जसं की त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कोणी ब्युटिशियन आहे, अशा प्रत्येक महिलांसाठी त्यांनी पुरस्कार ठेवलाय आणि असंच त्यांनी पुढे कार्य करावं, म्हणजे जेणेकरून ज्या पण अजून महिला आहे त्यांनी पण पुढे जाऊन काहीतरी त्यांचे कार्यांमध्ये त्यांनी पुढे जावा आणि त्यांनी प्रत्येक महिलाला साथ द्यावा, असं मी बोलू। नमस्कार,
नमस्कार. महिला दिनानिमित्त कविताताई कुलकर्णी यांनी आपल्या पंचवटी परिसरामध्ये खूप उत्कृष्ट कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्या महिलांना शाबासकीची थाप देणं हे त्यांचं नेहमीचंच कार्य आहे. महिलांचा सत्कार करताना त्यांनी खूप 101 महिलांचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या हळदी कुंकू असो, मंगळागौर असे महिलांसाठी सतत कार्यक्रम घेत असतात. मी आपल्या कविताताईंना आणि त्यांच्या पती हर्षल कुलकर्णी यांना शुभेच्छा देते की त्यांनी या परिसरातील महिलांना सतत असं पाठीशी राहावं आणि त्यांचं सतत कार्य करत राहावं. त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडून लाभतं, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.